नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या MA भाग 2 सेमिस्टर 3 मधील थिअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स या पेपरच्या घटक क्रमांक 3 जो राष्ट्रीय सत्ता आणि निशस्त्रीकरण या चॅप्टरमधील सामूहिक सुरक्षिततेसंदर्भात आपण सुरुवातीला चर्चा करणार आहोत. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता असणे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणे ही महत्त्वाची गोष्ट असते. त्या दृष्टिकोनातून जगातील प्रत्येक देश किंवा राष्ट्र सामूहिक सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या आधारावरच परराष्ट्र धोरण ठरवित असते. 20व्या शतकामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सामूहिक सुरक्षितता होय. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रामध्ये सार्वभौमत्व टिकविणे आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा उद्दिष्ट असतो. म्हणून सामूहिक सुरक्षिततेची आवश्यकता आहे. राष्ट्रीय सुरक्षा ही परस्पर निगडीत असल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेचा एक भाग बनला आहे आणि त्यासाठी सर्व राष्ट्रांचे सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. कारण पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाची विध्वंसक हानी आणि त्याचा परिणाम यामुळे सुरक्षितता आवश्यक आहे. ही जाणीव प्रत्येक राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये झाली होती. आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण झाले तर ते सर्व देशावरील आक्रमण आहे हे गृहीत धरून ते परतवून लावण्यासाठी आक्रमक राष्ट्राविरुद्ध संघटित शक्ती उभे करणे या तत्वाला सामूहिक सुरक्षिततेची निर्मिती झाली आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सामूहिक सुरक्षितता हे राष्ट्रीय सामूहिक बांधिलकी व्यक्त होते आणि राष्ट्रांना आपल्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणाची हमी हे सामूहिक सुरक्षेद्वारे निर्माण होते. सामूहिक सुरक्षिततेचा अर्थ आपण पाहत असताना आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय राजकारणामधील सत्ता व्यवस्थापनासाठी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेली सामूहिक सुरक्षितता ही एक यंत्रणा आहे. यामध्ये प्रामुख्याने आक्रमण करणाऱ्या राष्ट्राविरुद्ध सामूहिकरित्या कारवाई करण्यात येते. काही अभ्यासकांनी सामूहिक सुरक्षिततेच्या कल्पनेची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये जॉर्ज श्वाझनबर्जर यांच्या मते सामूहिक सुरक्षितता म्हणजे अशी यंत्रणा आहे की प्रस्थापित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेविरुद्ध होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली यंत्रणा होय. क्लाउड यांच्या मते या व्यवस्थेअंतर्गत एखाद्या राष्ट्राकडून आक्रमक आणि बेकायदेशीरपणे सत्तेचा वापर करण्याच्या झालेल्या धाडसाचा सामूहिक प्रयत्नाद्वारे सामना केला जातो. यास सामूहिक सुरक्षितता असे म्हणतात. श्लेचर यांच्या मते सामूहिक सुरक्षितता ही एक अशी व्यवस्था आहे की राष्ट्राच्या संकट समयी परस्पराच्या मदतीसाठी वचनबद्ध असतात. पामर आणि पर्किन्स या विचारवंताच्या मते शांततेला धोका निर्माण झाल्यास त्यास प्रतिबंध करण्यासाठी करावयाची सामूहिक उपाययोजना म्हणजेच सामूहिक सुरक्षितता होय. तर जॅकोब आणि ॲथर्टन यांच्या मते राष्ट्रामधील परस्पर संरक्षणासाठीचा करार म्हणजे सामूहिक सुरक्षितता होय. यात प्रत्येक राष्ट्र इतर राष्ट्राच्या संरक्षणाची हमी घेऊन त्याच्या बदल्यात त्या राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवले जाते.
अशा प्रकारे सर्व व्याख्यांचा जर अभ्यास केला तर असं म्हणता येईल की सामूहिक सुरक्षितता ही राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि सुरक्षितता स्थापन करणारी व्यवस्था किंवा तंत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने आक्रमक राष्ट्राविरुद्ध किंवा युद्धाच्या संघटित प्रतिकार केला जातो. सर्व राष्ट्रे एकत्रित येऊन सामूहिकरित्या आक्रमण करणाऱ्या राष्ट्राविरुद्ध सामूहिक शक्तीचा वापर करतात आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील राष्ट्रीय सत्तेत अनियंत्रित वापरावर मर्यादा किंवा बंधने घातले जाते आणि सत्तेचं नियंत्रण व व्यवस्थापन करणारी सामूहिक सुरक्षितता ही यंत्रणा आहे असं म्हणता येईल. आपण येथेच थांबूया. यानंतर आपण सामूहिक सुरक्षेच्या आधाराची तत्वे ते पुढच्या भागात आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.